जय शिवराय मित्रांनो, शेळी पालन व्यवसायामध्ये 10 शेळ्यांपासून आपल्याला नक्की किती फायदा होऊ शकतो, 20 शेळ्यांपासून आपल्याला वार्षिक किती नफा मिळू शकतो, असे अनेक प्रश्न आपल्याला शेळी पालकांकडून येत असतात किंवा जे नवीन शेळी पालन व्यवसायामध्ये लोक येऊ इच्छितात त्यांच्याकडून विचारणा सातत्याने होत असते। मित्रांनो, या सर्व गोष्टींची आपल्याला नक्की शेळी पालनातून किती आर्थिक नफा मिळू शकतो यावर चर्चा करण्यासाठीचाच आजचा आपण व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, शेळी पालन व्यवसायाची ज्या वेळेला आपण सुरुवात करत असतो, आपण एक 5 शेळ्या 10 शेळ्यांपासून सुरुवात करतो आणि मग आपला फार्म हळूहळू डेव्हलप होत जातो। त्यामुळे आपलं उत्पन्न आपण ज्या पद्धतीने ठरवतो त्या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला मिळणार नाहीये। आपण जर एक रॅन्डम आकडेवारी काढायची म्हटली तर एक 10 शेळ्यांपासून आपण जर समजा सुरुवात करतोय, 10 शेळ्या उस्मानाबादी आपण घेतल्या किंवा 10 शेळ्या आपण बीटल शेळ्या घेतल्या आणि आपण शेळी पालनाची सुरुवात करतोय, तर आपल्याला त्यातून आर्थिक नफा किती मिळेल हे ज्या गोष्टींवर अवलंबून आहे त्या गोष्टी आपण आधी समजून घेतल्या पाहिजे। मित्रांनो, शेळी पालन व्यवसायात नफा आहे का, तर नक्कीच आहे, हे आपण तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो। आणि नफा किती आहे, त्या नफ्याचं प्रमाण काय आहे, तर हे ठरवलं कशावरून जाईल की ते ज्या गोष्टींवरून ठरतं। ते एक गोष्ट आहे त्यातली की शेळी पालन व्यवसायामध्ये तुम्ही नियोजन कशा पद्धतीने करताय, तुमचं ब्रीड सिलेक्शन कोणतं आहे, तुम्ही कोणत्या जातीच्या शेळ्या निवडलेल्या आहेत, तुम्ही मार्केटिंग कशा पद्धतीने करताय, तुम्ही तुमच्या शेळ्यांचं कार्डांचं संगोपन कशा पद्धतीने करताय, या सगळ्या गोष्टींवर डिपेंड करते तुमच्या शेळ्यांची कार्डांची क्वालिटी कशी बनणार आहे। आणि जर तुमची क्वालिटी ज्या पद्धतीने बनणार आहे त्यावर डिपेंड आहे की तुमचं शेळी पालनामध्ये तुमचा नफा किती राहील। तर हे आपण आधी समजून घेऊ। मित्रांनो, समजा आपल्याकडे एक उस्मानाबादी शेळी आहे, उस्मानाबादी शेळी असेल किंवा बीटल शेळी असेल, शेळी कोणतीही असू द्या, 1 वर्षामध्ये 2 वेत शेळी देत नाही, 1.25 वर्ष किमान 15 ते 16 महिने लागतात शेळीचे 2 वेतांसाठी। ही गोष्ट आपण आधी समजून घेतली पाहिजे। मित्रांनो, उस्मानाबादी शेळी असेल तर ती उस्मानाबादी शेळी आपल्याला जी 2 करड देणार आहे एका वेतामध्ये आणि दुसऱ्या वेतामध्ये पुन्हा त्या शेळीला 2 करड होणार आहेत, तर जे 2 वेतांमध्ये आपण जे आपल्याला 4 करड मिळणार आहेत, तर ती 4ही करड आपण जगवणं, त्यांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे। आता 2 करड जी आपल्या एका वेतामधली आहेत त्या वेताचा जो 2 वेतांचा जो आपला शेळीचा किंवा करडांच्या संगोपनावरचा जो आपला खर्च होतो, त्यातून तुम्ही एका वेताचे जे करडांचं उत्पन्न आहे ते तुम्ही खर्चामध्ये पकडा आणि दुसऱ्या वेताचं जे उत्पन्न आहे ते तुमचा पूर्णपणे फायदा आहे असं तुम्ही समजून चाला। मित्रांनो, आता आपल्याला तो फायदा वाढवायचा आहे कसा, तर आपली करड आपण 5-6 हजारलाही विकू शकतो, करड 10 हजारलाही विकू शकतो किंवा करड आपण 15 हजारलाही विकू शकतो, 25 हजारापर्यंतही आपण करड विकू शकतो। तर ती कशा पद्धतीने आपल्याला आपला हा फायदा वाढवता येईल हे आपण समजून घेतलं पाहिजे। मित्रांनो, जर उस्मानाबादी शेळी असेल, तुम्ही एक 3-4 महिन्याची करड ज्यांचं 20 ते 25 किलोच्या दरम्यान वजन असेल, ती करड जर तुम्ही कटिंग मार्केटसाठी विकली तर तुम्हाला साधारणपणे 7-8-9 हजाराच्या आसपास त्यातून पैसे मिळणार आहेत। हेच जर तुमच्या पार्टी असतील तर त्या पार्टी तुम्ही जर एक 10 महिने 11-12 महिन्याच्या लागवडी योग्य पार्टी जर करून विकल्या तर त्या पार्टी तुम्हाला एक 12-13 हजार रुपयापर्यंत तुम्ही विक्री करू शकता। किंवा जर तुम्ही शेळी गाभण राहिल्यानंतर पहिल्या रूपात ज्यावेळेला पहिल्या वेताला शेळी तुम्ही क्रॉस केली असेल, लागवड केली असेल, 2-3 महिन्याची गाभण पार्ट जरी तुम्ही विकली तरी ती 14-15 हजारापर्यंत तुम्ही शेळीची विक्री करू शकता। बोकडांच्या बाबतीतही तेच आहे। बोकड जर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांचं संगोपन केलं, एक 14-15 महिन्याचे बोकड तुम्ही ईद मार्केटला विक्रीसाठी आणले, 2 दात झालेले बोकड, तर तुम्हाला साधारणपणे एक 50-55-60 किलोच्या वजनात जर ते बोकड आपण तयार केले तर तुम्हाला त्याच्यामधून 22 ते 25 हजार रुपये सहज मिळू शकतात। हा मार्केटमध्ये सहज मिळणारा रेट मी तुम्हाला सांगतोय। या विरुद्ध जर तुम्ही बीटल शेळी असेल तुमच्याकडे, तर बीटल शेळीमध्ये आपल्याला शेळ्यांच्या वेताचा अंतर तर सेम आहे, पण करडांमध्ये जो फरक मिळतो, बीटल शेळी असेल तर ती तुम्हाला खरेदी करायला सुरुवातीलाही महागच असणार आहे आणि तिच्यापासून मिळणारी करड आहे
ती तुम्ही विक्री करताना तेही चांगल्या रेटने विकली जाणार आहे. कारण मित्रांनो, बिटलच्या शेळ्यांचं जे वजन वाढ आहे किंवा उंची आहे, त्या शेळ्यांमधले दुधाची कॅपॅसिटी आहे ही खूप चांगली आहे. त्यामुळं शेळ्यांच्या करडांची वजन वाढ चांगली होत जाते. जी आपली उस्मानाबादी शेळ्यांची करड आहे ती आपल्याला 5-6 महिन्यामध्ये जे वेट गेन दिसतो, तो बिटल शेळीमध्ये 3-3.5-4 महिन्यामध्येच तो वेट गेन आपल्याला मिळून जात असतो. त्यामुळे बिटलची करड विकताना आपल्याला त्या पटीने फायदा वाढत जातो. एक साधारणपणे चांगल्या क्वालिटीचे बोकड बिटलचे ब्रीडिंगसाठी जर तुम्ही विकायला गेलात तर एक 3-4 महिन्याचे बोकड 18-20-22 हजाराच्या रेंजमध्ये आपण विकू शकतो. ते तुमचं मार्केटिंग स्किल पाहिजे आणि तेवढी तुमच्या ब्रीडची क्वालिटी पण पाहिजे, हे पण आपण समजून घ्या. तुमच्या फिमेल असतील बिटल मधल्या तर तुम्ही एक 6 महिन्याच्या फिमेल असतील तर 25,000-26,000 या रेंजमध्ये, 22-25 या रेंजमध्ये तुम्ही त्या फिमेल विकू शकता. फक्त क्वालिटी फिमेलची पाहिजे मित्रांनो. हाईट चांगली पाहिजे बिटलमध्ये, वजन वाढ चांगली पाहिजे, कार्डांची तब्येत चांगली पाहिजे, चमक शेळ्यांना आपल्या बोकडांना पाठींना चांगली पाहिजे. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि मित्रांनो, जर हेच बोकड किंवा ह्या पाठी तुम्ही मोठ्या केल्या, 1-2 दाती बोकड असतील किंवा 2 दाती पाठी असतील तुमच्या, तर ह्या तुम्ही फिमेल बिटलच्या एक तुम्ही 30-32 हजारापर्यंतही विकू शकता. 35 हजारापर्यंतही चांगली क्वालिटीच्या फिमेल, गाभण फिमेल विकल्या जातात. आणि बोकड 2 दाती बोकड असतील, ब्रीडिंगसाठी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा बोकड कोणाला द्यायचा असेल तर तो तुम्ही 30-35 हजाराच्या रेंजमध्ये 2 दाती बोकड लोक विकत घेतात. ज्यांना नवीन फार्म सुरू करायचा असतो, ब्रीडिंगसाठी चांगल्या क्वालिटीचे बोकड त्यांना हवे असतात. त्यामुळं तुम्ही हा फरक समजून घ्या दोन्ही ब्रीड मधला. त्यामुळे तुम्हाला कळेल की आपल्याला फायदा आपण कशाने कॅल्क्युलेट करायचा आहे. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की फायदा तुमचा 10 शेळ्यांपासून 2 लाख होईल, 4 लाख होईल, 5 लाख होईल, तर मित्रांनो ही कागदावरची गणित आहेत. ही गणित तुम्ही डोक्यात ठेवू नका शेळी पालन करताना. ही सगळी आकडेवारी तुम्हाला जर प्रत्यक्षात आणायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः डेडिकेशननी शेळी पालनामध्ये काम करावं लागेल. तुमच्या शेळ्यांचं संगोपन, करडांचं संगोपन तुम्हाला त्या पद्धतीने करावं लागेल. तुमच्या शेळ्यांसाठी आपल्याला योग्य पद्धतीने एनर्जी किंवा प्रोटीन सोर्स असलेले चारा पिकांची लागवड करावी लागेल. खुराकाचं नियोजन प्रॉपर पद्धतीने तुम्हाला ठेवावं लागेल. शेळ्यांचं डिवर्मिंग असेल, तुमच्या शेळ्यांच्या 2 वेतांमधलं अंतर असेल, या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुम्हाला काटेकोरपणे करावं लागेल. आणि शेळ्यांच्या गाभण काळामध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागेल शेळ्यांची, जेणेकरून कार्डांची वजन वाढ तुम्हाला चांगली मिळेल, शेळ्यांना दूध चांगल्या पद्धतीने राहील. या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुम्ही करत असाल आणि सोबतच तुम्हाला हेही ठरवावं लागेल की तुम्ही ब्रीडिंग मार्केटसाठी काम करताय, तुम्ही कटिंग मार्केटसाठी काम करताय का तुम्ही फक्त कुर्बानीचे ईदसाठीचे बोकड बनवताय. तुम्ही ह्या गोष्टी आधी ठरवून घ्या आणि मग तुम्हाला जर तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीने काम करत असाल, तुमचं लसीकरण व्यवस्थित असेल शेळ्यांचं, तुम्हाला मेडिसिनवरचा खर्च जर कमी करता आला तर तुमचं शेळी पालन प्रॉफिट वाढणार आहे. कारण आपण जर चारा, खुराक या गोष्टींचं नियोजन व्यवस्थित केलं, डिवर्मिंग चांगल्या पद्धतीने केलं तर आपला मेडिसिनवर येणारा खर्च, शेळ्यांच्या कार्डांच्या आजारांवर जो आपला खर्च होतो तो आपला खूप कमी होतो. तो 90% जर आपण कमी करू शकलो तर आपलं प्रॉफिट पण वाढणार आहे. त्यामुळे आपला खर्च जो आहे तो आपण कमी करा. विकतच्या चाऱ्यावर खर्च करू नका. तुम्ही चारा पिकं तुमच्या शेतामध्ये मार्वेल, दशरथ घास, मेथी घास, तुती असेल, यासारखे चांगल्या क्वालिटीची चारा पिकं तुम्ही तुमच्या बांधावर, तुमच्या शेतामध्ये तयार करा, जेणेकरून तुमचा चाऱ्यावरचा खर्च कमी होईल. आणि मग चारा चांगल्या क्वालिटीचा असेल तर तुम्हाला खुराकही शेळ्यांना कमी प्रमाणात द्यावा लागेल, तो खर्च देखील कमी होतो. आणि मग साहजिकच तुमच्या शेळ्या हेल्दी असतील, सुदृढ असतील, वजन वाढ चांगली असेल, शेळ्यांना चमक चांगली असेल तर तुमचा मेडिसिनवरचा खर्चही आपोआप कमी होत जातो. त्यामुळे आपला जो प्रॉफिट आहे शेळी पालनामध्ये हा प्रत्येकाच्या फार्मवर सारखा नाहीये, ही गोष्ट मित्रांनो समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट जर चांगल्या पद्धतीने घ्यायचा असेल तर तुमचं नियोजन आणि तुमचा खर्च याचा ताळमेळ तुम्ही बसवा. तुमचा खर्च जितका कमी होईल तितका तुमचं प्रॉफिट शेळी पालनामध्ये वाढणार आहे. त्यामुळे व्हिडिओज पाहून 10 शेळ्यांपासून इतके कमवले, 20 शेळ्यांपासून इतके कमवले, या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका मित्रांनो. कारण कागदावर खूप गोष्टी आहेत, पेपरवर आकडे लिहायला तुम्ही किती लिहू शकता की 10 शेळ्यांपासून इतके लाख कमवले,
20 शेळ्यांपासून किती लाख कमवले, परंतु जर तुम्ही प्रॅक्टिकली स्वतः शेळी पालनामध्ये काम केलं नाही, प्रत्येक गोष्टीचं नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं नाही, तुमच्या होणाऱ्या कार्डांचं तुम्ही संगोपन चांगल्या पद्धतीने जर केलं नाही, तर तुम्हाला प्रॉफिट मिळणार नाही या अपेक्षेनुसार. शेळी पालनामध्ये प्रॉफिट नक्की आहे, फक्त तो प्रॉफिट वाढवायचा आहे कसा, तो आपल्याला किती प्रकारे आपण कशा पद्धतीने तो प्रॉफिट वाढवित नेऊ शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, जर तुम्ही शेळी पालन सुरू केलं आणि तुम्ही शेळ्यांकडे लक्षच नाही दिलं, जर समजा तुमच्या शेळी हिटवर आहे आणि ती शेळी लागवड करण्यासाठी मेटिंग करण्यासाठी जर तुम्ही वेळेत मेटिंग केली नाही, तर तुमच्या शेळीचा भाकड काळ लांबणार आहे. किंवा जर तुमची शेळीची डिलिव्हरीचा टाइम आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे की शेळीचा गाभण काळ जो आहे तो 5 महिने म्हणजे 150 ते 155 दिवसांचा आहे, त्या वेळेला जर तुम्हाला माहिती आहे की या 2-3 दिवसामध्ये आपल्या शेळीची डिलिव्हरी होणार आहे, त्यावेळेला जर तुम्ही शेळीकडे लक्ष नाही दिलं प्रॉपर आणि तुमची शेळी तुमच्या ॲब्सेंटीमध्ये किंवा तुम्ही गैरहजर असताना शेळीची डिलिव्हरी झाली आणि समजा करडं वेळेत दूध पिऊ शकली नाही किंवा थंडीचा टाइम असेल किंवा एखाद्या करडाला ताप आलेला असेल, तर अशा वेळेला आपण जर तिकडे दुर्लक्ष केलं किंवा आपलीकडे 1-2 महिन्याची होत असताना आपण त्यांच्या छोट्या छोट्या आजारांकडे दुर्लक्ष केलं, तर आपले तिथे मृत्यू होण्याची शक्यता आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण टाळू शकलो नाही, तर आपण शेळी पालन करून उपयोग होणार नाही आणि आपला जो प्रॉफिट आपल्याला कार्डांमधून मिळणार असतो, चांगल्या शेळ्या तयार करून मिळणार असतो, तो आपला प्रॉफिट कमी होत जातो आणि मग लोकांना असं वाटायला लागतं की शेळी पालनामध्ये प्रॉफिट नाहीये, शेळी पालन आपल्याला परवडत नाही. तर मित्रांनो, शेळी पालन नक्की परवडते, फक्त तुम्हाला गरज आहे डेडिकेशनची आणि तुम्ही डेडिकेशनने याच्यामध्ये काम करा. तुमच्या शेळ्यांवर करडांवर व्यवस्थित लक्ष द्या, त्यांचं संगोपन, त्यांचा चारा या गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत. तुमचं मार्केटिंग स्किल नंतर येतं, फक्त तुम्ही तुमच्या फार्मवर चांगली क्वालिटी तयार करा. ब्रीड तुमचं कोणतेही असू द्या, उस्मानाबादी, बीटल, सोजात, कुठलंही ब्रीड असू द्या, फक्त तुम्ही क्वालिटी तुमच्या फार्मवर तयार करा. लोक स्वतःहून येतील तुमच्याकडे आणि तुमच्या शेळ्या करडं तुमची खरेदी करतील. आपण जर शेळी पालन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर नक्की सुरू करा, फक्त योग्य नियोजन करा, प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करा आणि स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवा, तुम्हाला यश नक्की मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.